अर्थातच रजा सुद्धा रजाने षटक क्रमांक 2 टाकले होते. अष्टपैलू खेळाडू असेल रजा, तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. अच्छा, सामन्याला सुरुवात होतोय. अर्थात त्याचं पंचखुणा करतात अक्षय शिवाजी. राईट मोर विकेट मारा करतो GSW कडे. पहिलाच चेंडू फुल टॉस होता. मी स्वेअर लेग पंचांच्या डोक्यावर चेंडू जातो षटकारासाठी 6 धावा. डीजेला एकदा स्वतःचं खातं ओपन करतोय एकदम धमाकेदार स्टाईल में. अर्थातच हुसेन टाके. अक्षय शिवाजीचा पुढचा जीव शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू मात्र नियम क्रमांक 22 ची आठवण करून देतो. पंच आपले दोन्ही हात जमिनी समांतर करतात आणि वाईड असण्याची खुणा करतात. अर्थात धावसंख्येत एक वाढ होते. धावसंख्या होते ती 7. 72 धावाचं लक्ष्य. हुसेन टाके सारखा फलंदाज मैदानात असताना मोठे फटके पाहायला आपल्याला मिळणार, कारण हे पॉवर प्लेचं षटक आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मिड ऑनला भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी डीजेला एक संधी मिळते. डीजे ऑन द फायर. उत्कर्ष सावळे यांनी यायचं आहे. नाणेफेकीसाठी आपल्याला वारंवार पुकार करत आहेत. आपण सहकार्य करायचं आहे. धावसंख्या मात्र या वेळेला 13. 2 चेंडूंचा खेळ संपला आणि दोन्ही चेंडूवर मात्र षटकार टेकून हुसेन डाकीने आपले इरादे स्पष्ट केले. कारण आपण मोठ्या स्पर्धेला खेळाडू का असतो याची जुणूक या वेळेला हुसेन डाकीच्या बॅटनं आलेली आहे. पहिला चेंडू फुल टॉस होता, तर दुसरा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा टाकला होता. त्यावर मात्र हल्ला बॉल केला. अर्थातच विजय काका मुंबईकर या पुढच्या सामन्याचं नाणेफेक करताना. चला पुढचा अक्षय शिवाजीचा पुढचा चेंडू. चेंडू मात्र ह्या वेळेला मात्र फिरकावून देतोय. 6 धावांचे. डीजेला एकदा संधी मिळतोय. डीजे यावेळेला नाणेफेकी मात्र VSCN कुरुल झालं पुढच्या सामन्यामध्ये. आणि धावसंख्या 25. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावफलकावर धावा लागल्या. 4 चेंडूमध्ये 25 धावा आणि 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 6 षटकार हुसेन यावेळेला मारणार. का आपला क्लास, आपला दर्जा, आपण का आयकॉन प्लेअर आहोत याचा उत्तम नजराणा इथे पेश करणार का? कारण आतापर्यंत 4 चेंडूमध्ये मात्र हुसेन राईट राऊंड विकेट मारा करतोय. पुढचा चेंडू अक्षय आणि या चेंडूवर सुद्धा 5वा षटकार. स्क्वेअर लेग बॉल. पंचांच्या डोक्यावर डीजेला एकदा संधी. या वेळेला मात्र डीजेला मात्र उसंत मिळत नाही, कारण वारंवार मात्र 5 चेंडूत 5 षटकार मारले आणि कामाला जणू लावलंय ते डीजेला. कारण हुसेन डाके आपला क्लास दाखवतोय. शॉर्ट पिच पद्धतीची चेंडू टाकला तर त्याच्यावर समाचार, खरपूस समाचार घेतो तो हुसेन डाकी. हुसेन डाकीकडे असलेला क्लास, अनुभव याचा मात्र टाके शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मिड विकेटला भिरकावून निघाला आणि 6 चेंडू आणि 6 षटकार हुसेन डाके.
हुसेन डाकीने यावेळेला आपला क्लास दाखवलाय, ज्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार पेश केले आणि आपल्या संघाला 37 धावांवर आणून ठेवले. 72 धावांचं आव्हान आहे. येणारे 24 चेंडू आणि 35 धावा. एकीकडे हुसेन डाकीचा आक्रमक खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. आता षटक क्रमांक 2 अर्थातच ताराबंदर संघाकडून षटक क्रमांक 2 कोण घेऊन येणार? ओम साई चुनेकर. JSW कडून राऊंड द विकेट मारा करतोय अर्थातच ओम साई चुनेकर. आणि फलंदाज असेल तर रजा, शिग्रा संघाचा सलामीवीर रजा या वेळेला. ओमसाईचा पहिला चेंडू अर्थातच रजासाठी. रजा सुद्धा या इनिंगचा पहिला फेस करतोय. चेंडू मात्र निर्धाव जातो. थोडासा ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पडला. चेंडूने थोडीशी फिरक घेतली आणि चेंडू बाकीचं काम विकेट किपरने पूर्ण केला. 37 धावा बिनबाद 37. चांगली सुरुवात म्हणता येईल अर्थातच शिग्रा संघाकडून. अभि 11 संघाला जर कमबॅक करायचं असेल ना तर या षटकामध्ये कमीत कमी 2 विकेट आपल्याला मिळवायचं. खोलवर पद्धतीचा चेंडू मात्र स्क्वेअर लेगला वळवला आहे. तिथे असला क्षेत्ररक्षण जोपर्यंत चेंडू अडवतो तोपर्यंत 1 धाव सहजरित्या दोन्ही बॅटर पूर्ण करतात आणि आपलं एंड चेंज करतात. आता तर मात्र फलंदाज बॅटिंगसाठी आलाय अर्थातच हुसेन टाके. हुसेन टाकेकडे पाहिला ना तर 6 चेंडू 6 षटकार ज्याने आता पहिल्या षटकामध्ये झडपले होते तोच हुसेन टाके. चुनेकरचा हा चेंडू सुद्धा त्यांनी फिरकावून दिलाय स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून आणि 6 धावांसाठी चेंडू जातोय. डीजेला एक संधी मिळते. डीजे हुसेन टाके वैयक्तिक मला वाटते 42 7 चेंडू आणि 42 धावा आतापर्यंत हुसेन टाकीच्या बॅट मधून आल्यात. या स्पर्धेतले पहिलं अर्धशतक हुसेन टाकी झळकवणार का? गोलवर पद्धतीचा चेंडू मात्र मिड विकेटला भिरकावून दिला आणि चेंडू षटकारासाठी डीजे ऑन द फायर. पन्नास झालेत आणि वैयक्तिक 48 धावांवर 8 चेंडू आणि 48 धावांवर वैयक्तिक हुसेन टाकी या स्पर्धेतला पहिलं अर्धशतक झळकावणार का याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असणार. कारण हुसेन टाकीने आपला क्लास दाखवलाय आणि हा मला षटकार मिडलच्या डोक्यावर जातोय आणि हुसेन टाकीचं अर्धशतक स्पर्धेतलं अर्धशतक असेल आणि धावसंख्या मात्र 56 90. का टाइगर क्यों कहा जाता है इस बल्लेबाज को? खाइन तर तुपाशी नहीं तर उपाशी. और इस बार देखिए गेंद हवा में खड़ी, क्या इस बार कैच लिया जाएगा? यस इट इज. डोकरा डोकरी कवट्याचा पोला, डोकऱ्या मारते डोकरीला डोला. बायको चकनी मेवणी देखनी, बायको पेक्षा मेवणी बरी. ऐसा भी कहा जाता है दोस्तों कि तेरी सूरत मेरे दिल में ऐसे बस गई, तेरी सूरत मेरे दिल में ऐसे बस गई जैसे मेरे घर के दरवाजे में कोई भैंस फंस गई. यहां पर जीवन दान देते हुए टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 58 रन 58. कमाल की बल्लेबाजी आज सिगरा का टाइगर ऑन द फायर. कमाल की बल्लेबाजी. ओहो फिर से एक बार मिस्टर मिक्सोक पर गेंद जाएगी वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. हा चेंडू डेट असणार आहे कारण का याच्या आधीच्या चेंडूवरती षटकार आला तेव्हा षटक संपलेलं होतं. यस हुसेन कोऑपरेट करे.
हर इंसान दिल का बुरा नहीं होता, हर इंसान बेवफा नहीं होता। बुझ जाता है दीपक अक्सर तेल की कमी से, हर बार कसूर हवा का नहीं होता। अगर ऑफिशियल अंपायर भगत सर है, उनसे गलती हुई है, अगर वो गलती ना करते तो भगवान कहे जाते, पर आज उन्होंने दिखला दिया कि हमसे भी गलती हुई है। तो जरूर प्लीज यहाँ से 6 रन माइनस होंगे कि सभी दर्शक dreamscricket.in के माध्यम से हमसे जुड़े हैं, उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है, क्योंकि एक भव्य दिव्य टूर्नामेंट ऑर्गेनाइज की है डॉक्टर सचिन शरद राहुल सर ने, और एक बड़ा आयोजन हम देख रहे हैं मरुआई आगराव इस मैदान पर रणों की बौछार करते हुए। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 58, जबकि टारगेट रखा था 72, और उसमें हुसैन टाके कमाल की बल्लेबाजी, कमाल की बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी। जबकि रजा स्ट्राइक एंड पर फिर से एक बार गेंदबाजी की मोर्चे को संभालेंगे गेंदबाज अभय गेंदबाजी के लिए आते हुए। अभय पंडर को गेंदबाजी के लिए दावत दी है। कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं। तो यहां पर लड़ना है, संघर्ष करना है, क्योंकि पीछे जो दीवार है ना वो कमाल की बल्लेबाजी, और उसमें हम गलती करेंगे, जीवन दान देंगे तो जख्मी शेर, अभी आपको पता है जिस तरह से नागांव में बिपटिया आया है, उसी तरह से यह आगरा में बिपटिया नजर आता हुआ। नाम है उसका हुसैन टाके, और इस बार